अरे बाळू, दिवाळीच्या दिवशी असा पारुसच बसला आहेस वे? मला आज आंघोळ करायची नाही आहे. काय? गंगप्पा, ऐकलं का काय म्हणतोय? काय म्हणतोय हो? आंघोळ करायची नाही म्हणतोय. अरे पण आज दिवाळी आहे ना. थांब, असं नाही चालायचं. मी चूल पेटविते आणि पाणी गरम करते. चल, तयार हो आंघोळीला. उगा काय तरी करती बघ तू. कापड काढ, तेल लावते. नग यमुनात आहे, राहू दे. किंवा असं नाही ऐकायचा. गंगप्पा, धर बरं त्याला. काय म्हणते? धर बरं त्याला. हा. चल बस. बरं झालं तुम्ही आलात. गंगप्पा, पाणी काढून द्या बरं. हा. उचला आणि पाटावर बसवा. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र, त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र नंदी तुझा मित्र, बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. आज तुमच्यामुळे माझी दिवाळी साजरी झाली बघा. जे हाय त्यातच सण साजरा करायचा असतो या. यमुनात आहे, गंगाप्पा, मी तुम्हाला काय देऊ सांगा. आता तू कशाला देशील? तुझी माय असती तर तुला आंघोळ घातलीच असती ना बघ. हे बी खरं आहेच. बाळू, देणारच असेल ना दिवाळीचं गोड दोड दे. लय खावंसं वाटतं या. तुम्हाला काय कळतंय का? पोर कुठून आणीन गोडधोड खायला? वाड्यात करंजा, चकल्या, लाडू छोट्या मालकीनबाईनं बनविल्यात. काय म्हणली? आनंद आहे, आनंद आहे. आज दिवाळी आहे आणि तुम्हा शमदा लोगला मी दिवाळीच्या फराळाच्या नाही देल अशा होईल काय? हा, हे घे, शमद्यांना दे. तुम्ही शमद्यानी खावा. हा, चला येते मी. हा, गंगाप्पा, तुझी इच्छा होती ना, मग हे घे. बरं, समदानी खावा र. आगा काय वास येतोय आतून. हा, असं वाटतंय आज जाऊन बसावं आणि खावं. मी सांगू का तुम्हाला आणून द्या? नग, मी दम धरतो, तुम्ही बसा की. कावा धरणं उभा आहे सा. नाही, बाहेर जायचं आहे. आता सांच्याला कुठं जायचं म्हणायचं? अकोळातच. नसल सांगायचं तर राहू द्या. हो, चंदूलाल शेटजीकडे चाललो आहे. मी आवी येतो संग. नग नग, तुम्हाला कशाला त्रास? अहो त्या बायाला म्हणजे
बाळूला भेटणं बी होईल. कसं हाय तुमच्या आई हाय, त्यांना काय पाहिजे न ग ते घरातली बघत्या. तुम्ही असला तर बरं होईल. हा? अव हे घ्या. अरे किती उशीर. आता तण म्हणजे लागतोच. काय काय केलं आहे? लाडू, करंजा, अनारस. जास्ती ते एका ताटात वाढू. तुमची कामं होईस तो खात बसत्या. हा? वय जावई बापू आणते बर का. आता तुम्ही म्हणतच हायसा ताना. वय हे घ्या. हे बाळूसाठी आणि हे शेटजींच्या घरासाठी. येतो म्या. अव बाळूला सांगा का त्याच्यासाठी धाडला हाय, त्यालाच खायला सांगा. वय जाऊ का? आणि त्याला हे बी सांगा का त्याची लई आठवण येते. बा तू आणि इथं ये घे. आईनं धाडला आहे ना व? वय कशी हाय? बरी हाय. बरं झालं तुम्ही आला सा. ह्यो माझा बा. राम राम. काय कसलं काम? हा? तुला नंतरच्याला सांगतो. बा यमुना, ह्यो गंगप्पा. आमचा बाळू काम करतोय ना. व वय वय. बा तू ह्या मोर इथं कधी बी आला तर आपली भेट व्हायची नाही. हा? कुठं चालला आहेस? मला आमराईत धाडत्यात. म्हणजे तूच काहीतरी केलं असेल. नाही नाही, चांगलं राहतोय, काम करतोय. बर बर जातो. तिकडे आमराईत काय उद्योग करू नका. आपला वाडा पट्ट्यांनी खूप छान दिसतोय बघ. होय होय दिसणारच. आपल्याला काय कमी. पेटवले का रे? अय्यो महादेवा महालिंगराया, वाड्यावर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते असं वाटतंय बघा. पणत्या सगळीकडे. पण मी म्हणतो एवढ्या पणत्या कशाला लावायच्या? यो आता दिवाळी तर कसली काटकसर करताय म्हणते मी. अय्यो वैजंता, काट कसर नाही हो, पण कितीही साठवायचं म्हटलं तरी संपायला वेळ लागत नाही हो. ते माहीत, पण मी तुम्हाला अजून एक सांगणार. अय्यो म्हणजे खर्चाच असणार की? होय खर्चाच, पण खूप आवश्यक. अप्पा अव्वा बाहेर जायचं म्हणत होती. अय्यो महादेवा महालिंगराया, काय करायचंय आता? एंड्री हे पा, आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोल्हापूरला जायचे आहे आणि महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे बघा. अप्पा नाही म्हणू नका. अय्यो पण घरात लक्ष्मीची पूजा असताना तिची पूजा करायची. हातली समधी कामं झाली आहेत. आता बोल, काय काम करायचं आहे? आता जरा ग बस. माहेरी आल्यापासून निस्ती काम करते हायस. अगं बसतेच आहे की. आजे दिवाळीत पणत्या लावतात ना व? वय तर मग आपण का नाही लावल्या पणत्या? अगं सत्ते, बघती आहेस ना व, घरात किती कामं पडली आहेत ते. मग मी लावू का? थांब, मी देते तुला. गंगे, माझं तेवढं काम करते का? तुझं ना तिचं काम असणार. असू दे, आता तिचा बाळू मामा नाही ना व इथं. नाही तर लागलीच तिला पणत्या आणून दिल्या असत्या. बाळू मामा माझं काम बी करायचे.
आणि माझ्या संग भांडायची बी. बस मी आणून देते पण त्या ते बघ तिथेच ठेवले आहेत वय आजी आपण घरभर पण त्याला वय तुला पाहिजे तेवढ्या पंत्या लाव. हे घे. पंत्या थांब मी तुला लावून देते. अशी पंती घ्यायची आणि ही वाट. सत्ते जा तो दिवा आण जा. लहानपणीची आठवण आली बघ आई. पण तुम्हाला सारखे असे काय वाटते की काहीतरी होणार आहे म्हणून? ते मला माहित नाही बघ, पण काळजी तो वाटतेच ना. राम राम शेठजी. अरे मैयप्पा तू आत यावं का जी? अरे ये ये बस ना. बरं झाला आज दिवाळीचा तू आला. हा नाही नाही शेठजी, बाळ्यासाठी दिवाळीचं गोडधोड करून धाडला आहे त्याच्या मायनं. तुम्हाला बी आणला आहे. मैयप्पा अरे तू उगाच त्रास करून घेतला रे. गरीबाकडचा आहे, गोड मानून घ्यायची. मैयप्पा तू आणि गरीब हा काय पण बोलते. हा एक दे घे. त्यांनी बिचाऱ्यांनी प्रेमाने आणलाय आपल्यासाठी. आमचा बाळू समधी काम व्यवस्थित करतो आहे ना? हो हो, तुम्ही काय पण काळजी नका करू. तू एक काम कर, हे शब्द आतमध्ये ठेवून ये जा. आले. मग म्या येऊ का जी? नाही नाही मैयप्पा थांब, मला एक विचारायचं आहे तुला. काय झालं? बाळ्यानं काय गोंधळ घातला नाही ना? मैयप्पा अरे किती घाई करते तू. मी काय बोलते ते पहिलं ऐकून तो घेल की नाही? सांगाची. मैयप्पा माझ्या अशा कानावर आलाय का तुझ्या बाळू चेटूक करते म्हणून. मला सांग हे खरं आहे? हो हे काय बोलताय शेठजी? मैयप्पा अरे जे माझ्या कानावरती आला ते मी तुला विचारला. हे चेटूकच्या मला लई भीती वाटते बघ. खरं सांग, करते का तुझ्या बाळू चेटूक? बाय मी त्याचा तुम्ही ऐकलं ते काय खरं नाही. हा वांड आहे, खोड्या करल. चेटूक करतो ते काय खरं नाही. अहो तुम्ही असं काय विचारले त्यांना? मी स्वतः पाहिलंय. बाळू खूप चांगला मुलगा आहे. शेठजी अहो, गावातल्या काही लोकांच्या डोळ्यात खूप तो बाळू. काय पण वावड्या पसरवतात लोक. तुम्ही ध्यान देऊ नका. अरे मैयप्पा तू उगाचीच काळजी करायला लागला. आता मी काही विचारायचं पण नाही काय तुला? नाही नाही तसं काय नाही. हे बघा, तुम्ही काय पण काळजी नका करू. आम्ही बाळूची पूर्ण काळजी घेऊ. हा वय ये तुझी. गंगे, ए गंगे, काय हाय काम करती आहे ना व? घोडाधोडाचं केलंय ना? मग त्याच्या काय हळदी कुंकू व्हायचं आहे का? पाहिजे का खायला? मग खाया ना ग. थांबा वाईच. काय काय केलं आहे ते तरी सांग. समद केलं हाय. जा खाया घेऊन ये. आता मग काय म्या मेल्या? काय बोलतायसा? जिबला काही हाड? जा पटकीने आण जा. जाते नाही तर जीव खाल माझा. सुंबरान मांडल हा, सुंबरान मांडल हा. आहा सुंबरान. घ्या. हा? ये माझ्यासाठी? खावा. आहा काय चव आहे. तू खाल्लंस? तुम्ही खाल्लं ना व?
मग मी खाल्ल्यासारखंच आहे. चल असं कुठं असतंय होय. ये इकडे. न ग द्या तुमच्या आधीच्या बायकोला. अगं ये तर. तुम्ही बघील ना ब कसं आहे? चांगली हाय. बरं आवरा, बागेला हाय बाळूकडं. हम्म. येईल कधी बी. ये घे. ये का? येत काहीतरीच तुमचं. आय काय सारखी बाहेर बघती आहेस? काय नाही बाची वाट बघती आहेस ना व? वय बाळूला भेटायला गेलेत ना व. मग काय झालं? तू दिलेला गोडा धोडाचा आवडल बघ बाळूला. वय ना. म्हणजे काय? आणि आता बा आला की सांगलच बाळाप्पा काय म्हणलं ते. तेच तर इथं असताना ह्यो असं म्हणाला आणि त्यो तसं म्हणाला. आता शेठजींच्या वाड्यावर तसं काही झालं नसेल ना व. आता तिथं कोण कशाला काय बोलतय त्याला? तीच तर काळजी आहे. अगं शेठजी कौतिकच करताल बघ त्याच. तसं झालं तर बरंच आहे की. होतं काय घरच्यांचं ठीक आहे ग, पण बाहेरच्या कुणी काय बोललं का तेवढंच घेऊन बसत्या. माझा बाळू सुखात असला म्हणजे झालं. मला तर असं झालं आहे, कधी एकदा ते येत्यात आणि मला समज सांगत्यात. त्यांच्या डोळ्यांनी मी बाळूलाच बघणार आहे. यप्पा माझ्या अशा कानावर आलाय का तुझ्या बाळू चेटूक करते म्हणून. या माझ्या गादीवर झोपलो हाय. तुम्हाला जे टोचतय ते मला नाही टोचत. आय हे माझं शिखर हाय. इथलं मला समज दिसतंय बघ. खर तर माझं पाणी आहे हे तुठ्या रुक्मा आहे. त्यातली सोडून मी कुणाच्या बी पाया पडायचं नाही. झाली बघा काम. यमुना ताई बस व्हायच. किती दिवसभर राब राब राबतीयस. यमुना नवऱ्याची काही खबर बात? काय नाही, आठवणच नाही त्याला की बायको हाय म्हणून. म्हणजे तू एकलीच आहे? जाऊ दे बाळू, काय बोलायचं. उगा खपली काढायची म्हणलं की नग वाटतं. बरं तुझ्या नवऱ्याचं नाव काय म्हणली? आता काय उखाण्यात घेऊ आहे नाव? अगं सांग ना, विचारतोय तर. सदाशिवराव. ह्यो सदाशिव तुला एक दिस घेऊन जायला येणार बघ. ती आज सोडून दिली मी. बघू. बाळू एक विचारू का? विचार, पण नंतर त्याला म्या सांगितल्यावर ऐकू यायला पाहिजे बघ. बर बर, मी बोलू का? बोल. मला एक सांग, लक्ष्मीची मेहरबानी आपल्यावर कमून नाही रे? मा बाप पण आयुष्यभर सालगडी म्हणून काम करून मेला. आता मी बी तेच करतो या. हे असं कार? ज्याच्या मुखात राम नाम हाय तो कष्ट करतो या. ज्याची नीती चांगली हाय त्याच्याकडेच लक्ष्मी पाणी भरणार. आणि त्याच्या संग प्रत्यक्ष नारायण असणार. समद ऐकून नाही आलं? येईल येईल, एक दिवस तुला बी समजा ऐकू येईल. अशी सनकन कानाखाली मारली का नाही मग ऐकू येईल. बरोबर बाळू, माझ्या जमिनीत पाणीच नाही बघ. तुझी कुठं आहे जमीन? गावाच्या बाहेर. पीक नाही, पाणी नाही. एक दिवस तुझ्या जागेवर नेशील का? हो. पर बाळू आमराईत जाणार आहे. तिथं भेटू. तुम्ही येशील ना भेटाया?
हो. माझे हा? अरे मस्त. अरे मायप्पा इकडे. राम राम. राम 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 राम. शेतावर गेला होता वय. नाही, बाळूला दिवाळीचं द्यायला गेलो होतो. बाळूला भेटून आला ते बरं केलं बघ. बापाचं काळीज आहे. लय बरं केलं बघ मायप्पा. काय इथं समजे दिवाळी करणार, तिकडे तुझा लोक सालगडी म्हणून काम करणार. बरं नाही वाटत ते. आत्या हं? तो बाळू इथं होता तेव्हा डोळ्यात लय खुपत होता ना तुम्हासनी. मला खूपच होता. आता बाळू गेला तर डोळ्यातून पाणी आलं माझ्या. हा उगा आपलं काहीतरी. बरं जाऊ द्या, चालू द्या तुमचं. नाही नाही थांब मायप्पा, माझा ऐक. का डोसकं खातोय उगा तात्या? अरे तुझी आण घेऊन सांगतो, खरं बोलतोय आम्ही. अरे ते बाळू गाव सोडून गेला तेव्हापासून गाव उदास आणि भकास वाटायला लागलं बघ. राहू दे, नाही तर खरं वाटेल कुणासनी. नाही नाही मायप्पा, माझा ऐक. काही बी कर, पण त्या बाळूला घरला घेऊन ये रे. सासूरवाडीच्या निगोड बोललं का लगेच पागळायचं नाही, समजलं? अडून राहतो का नाही बघ तू. आयो आजा आलाय. आल्याचं कळलंच नाही बघा. गंगे, पाणी आण. भेटला का हो बाळू? वय, कसा आहे त्यो? त्याला काय झालंय? सुखात आहे? अरे पर काय म्हणाला त्यो? विचारत होता समधी कशी आहेत. मी बी आलो असतो, पर तू नाही नेलंस मला. शेठजींना त्याचं काम आवडतंय ना व. बा आहे काय विचारती हाय? काय सांग कळना झालंय. जाऊ दे, तुमचं दिवाळीचं समजा काम झालंय ना व. काय झालं हे सांगितल्या बिगर आमासनी चैन पडायचं नाही. की पर आमासनी नसल सांगायचं तर राहू द्या. हा आम्ही जातो बाहेर. चला बोला तुम्ही. चल. नाही नाही, असं काय नाही. मग सांगा जी, उगा जीव टांगणीला नग. गावातल्या कोणीतरी शेठजींच्या डोक्यात इग परिवला आहे. पांडुरंगा, बा तू सांग ना. एकेकाकडे बघितलं तर नाव नाही सांगणार. शेठजी विचारत होत का बाळू चेटूक करतो ते खरं का खोट? ज्यानं सांगितलं असेल ना व, त्याच्या तोंडात किड पडत्या. पर तुम्ही त्यासनं सांगितलं नाही का असं काय नाही म्हणून? सांगितलं. बर कोण असं कशाला सांगितलं नाही का? काय तर कारण असणारच की. समद्यांच्या डोळ्यात खूपच होता ना व तो. आय चेटूक म्हणजे काय? सत्य, याच्या डोसका नका घालू. ऐका माझं, तू मसी ठावा असावं म्हणून सांगितलं मी. बाळूला काय नाही वाईट. हे बघा, उद्या लक्ष्मीची पूजा आहे. तेव्हा ये समजा इसरा आणि पूजेची तयारी कर. हा चल. तुम्ही बी चला, मी जेवाय वाढते. वय. सत्य, भीमा, चला. बाळू ठीक आहे ना व? त्याला कुणी त्रास तर देत नाही ना? ठीक आहे त्यो. त्याला पाहायची इच्छा आहे वो. बघू नंतर. चल. पूजेची समधी तयारी झाली का? हो, सगळी तयारी झाली. आता मुहूर्ताची वेळ जवळ आली ना की लगेच पूजा सुरू करू. अरे मुहूर्ताची वेळ सुरू पण झाली,
चला पूजेला बसूया. पण अजून बा आल्या नाहीये. हा ते बा आपले समजे सोन्याचे दागिने घेऊन येते. आज लक्ष्मीची पूजा आहे ना, तो सोन्याच्या दागिन्याच्या पूजा तो करायलाच पाहिजे ना. हो ना. ते बघा. चला पूजेला बसा, उशीर नको. द्या इकडे, मी ठेवते. नको सुनबाई घ्या. हा आम्ही तुझ्याच वाट बघत होता. समधी तयारी झाली हाय. करायलाच पाहिजे. मोठेपणाने सांगू नकोस. खोटेपणा. गप्र गंगप्पा, मोठेपणा खोटेपणा नाही. झाली का पूजेची तयारी? वय वय. अहो काय जावय बाप, लक्ष्मी पूजन आहे, फेटा नाही वय मानला. अयो लाडू खायच्या नादात ती सरलोच बघा. बसा म्या बांधतो बसा. वय अयो वैजंता, तुमची इच्छा म्हणून कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी घेऊन आलो बघा. अय्यो, आपल्याकडे लक्ष्मी सतत वास करते. तिने आपली साथ सोडू नये एवढीच इच्छा बघा माझी. आणि आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे दर्शन घेतले तर भरभराटच होईल की हो आपली. अय्य देवीकडे माझ्यासाठी साकडं घाला. अय्यो अय्यो, आता तुझ्यासाठी पण आम्हीच मागायचं की काय रे पोपटा? ते माझ्यासाठी बघतील, तुझ्यासाठी करे. अय्या आता देवीच्या मोर गेलं ना तर दंडवतच घालतो बघा. थांबा थांबा पण. अय्यो, आता मध्येच काय झाले रे तुला तात्या? अरे त्यो बघा कोण आहे. चंदू, ते नवीन चोपडी आहे, त्याची पण पूजा कर. हा ते विसरून कशा चालेल, त्याच्यावर तर आपला समजा हिशेब आहे ना. हो, जास्त बोलू नका नाहीतर अजून काहीतरी सांगतील. अयो, हा बाळ्या तर चंदूलाल शेठजींकडे काम आलाय ना. अयो, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की त्यांच्या घरी. म्हणजे बाळू शेठच्या वाड्यातून पळून आला का इथं? अयो हेनरी, चला जाऊन विचारू त्या बाळ्याला. अयो थांबा थांबा, इथेच थांबा. काय करतोय ते बघा तर आधी. अकोळमध्येही बाळूचाच विषय आणि कोल्हापूरमध्येही बाळूचाच विषय. माझ्याकडे तर कोणी लक्षच देत नाही. हे लक्ष्मी माता, तुझी कृपा दृष्टी आमच्या घरावर सदैव अशीच राहू दे. आमचा व्यापार दिवसेंदिवस आणखी वाढू दे. आणि हे घरामध्ये जितका धन सोनं आहे ते हे घर मध्ये तशाच राहू दे माता. तो वर बघू राहिला. कुठे होता बाळू? इथंच हो तुझी. थांब, पुढे येऊ नकोस. शेठजी लक्ष्मी आईला हाक मारत होत, ते ऐकलं आणि आलो म्या. मग काय करणार तू? हा पूजा चालू आहे, निदान आजच्या दिवस तरी कोणाला काही बोलू नको ना तू. शेठजी परसात मिळणार ना? हो, पूजा झालीच आहे, देते. हा थांब. आत मी येणारच होतो, पर तू चालीस हो इथं. तुम्ही अक्कोळात आलात तेव्हाच मी भेटायला यायचं ठरवलं होतं.
खरं तर मी आज स्वतःच भेटायला यायला पाहिजे होतं, पण माझ्याकडून राहून गेलं. तुम्ही आलात, लई आनंद झाला बघा. मी तुझ्यासाठी वटीचं ताट आणलं आहे. आज लक्ष्मी पूजन आहे ना व? तुम्ही स्वतः माझ्यासाठी इथं आलासा, वटी आणली, आणखी काय बी नग मला. माझं स्थान जिथं हाय तिथंच तुम्ही आलायसा. ही कोण म्हातारी? त्या बाळूच्या पायावर कस काय पाणी घालायला लागली ती? हेनरी, त्या बाळ्याचं ना मला काही कळत नाही बघा. हा काय प्रकार म्हणते मी. चला जाऊन बघूया. थांबा इथेच. काय चाललंय ते बघा इथून. शेठजी, तुम्ही काळजीत का दिसताय? तसं काय नाही आहे बाळू. तुम्ही बोलत नाही, काय मनात आहे ते. पर हे चांगलं नव्ह. एक दिस तुम्हासनी बी वाटल. याला बोललो असतो तर बरं झालं असतं. ही घे वटी तुझ्यासाठी. तुझ्या स्थानावर आज मी दिलेली साडी तू नेसून बसावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही माझा मानपान केला आहे नव, मग तुमच्या इच्छेप्रमाणेच सगळं होणार. काय बाळू, कसा आहेस? पकडलं का नाही? तुम्ही आणि देवीच्या दर्शनाला म्हणजे आम्ही येऊ नाही की काय? ए बाळू, मला एक सांग, तू चंदूलाल शेठजीच्या घरी कामाला होतास ना रे? होय, अयो, मग इथे कसं आला असं? आलं होतं देवीच्या दर्शनाला. भेटायचं होतं देवीला. येवता असं बोलतो जस काय याची ओळखच आहे देवी बरोबर. अय्यो, बाळू, तुझ्या म्हातारीला बोलत होतास, ती कोण होती रे? तुम्ही तिला बघितली होय? बघितलं म्हणजे आम्हाला दिसत होती ती. पुणे हाय तुझ्या आईबाचं. तिचं दर्शन झालं ते. दर्शन कोणाचं? त्या म्हातारीचं? म्हातारी नव्ह, ती लक्ष्मी आई होती. अरे बाळू, काहीतरी कारण करून भिक्षा मागायला आली असेल ती. हेनरी, काही बोलतो बघा हा. अय्यो, तिच्या मागे गेलो ना फिरत फिरत तरी दिसेल मला ती. अप्पा, आपण त्या म्हातारीला पकडून आणूया. बघा बरं सापडती का? बाळू, आणि सापडली तर या पंचाकडे कामाला राहील. अय्यो, चला तर मग. तुम्ही जिला म्हातारी म्हणता, तिला मी साडी दिलेली पाहिली नव्ह? त्या साडीचं मी काय करू रे? लक्ष्मी आई सापडली नाही तर गाभाऱ्यात जाऊन बघा. मी दिलेली साडीच नेसली असेल तिनं. हेनरी, चला तर मग जाऊन बघूया. तू तर आपल्या स्थानावर जाऊन बसली असली. आता मी येतो. अय्यो, हेनरी,
बघितले काय? बाळूच्या हातात जी साडी होती तीच साडी देवीने नेसली की हो. अयो बाळूच्या घरी गेलेच पाहिजे की हो. अयो तीच साडी. अयो बाळूच्या घरी गेलेच पाहिजे की हो. अयो तीच साडी. पूजेची मांडामांड करायला घ्यायची. वय गंगे, अगं सासूबाईसनी बोलू की. अव तुम्हीच हाक मारतेस नाही. आता हाय का आय? ए आय, अगं पूजा हाय, इकडे ये. मला कोणी सांगितलंच नाही. गंगे बसाय पाठ दे त्यांना. वय मी तयारी करतो. या बसा इथं. पोरं तुम्ही पण बसा. कांबळा अंतर वय. जावई बापू, गंगे तुम्ही बसा आज पूजा. नाही बा, आजचा पूजेचा मान तुमचा आहे. वय वय तुम्ही बसा. अव लक्ष्मी आईला सांगा का शेतात पीक पाणी येऊ दे. वय म्हणून तर धान्याची पूजा करतोय. लक्ष्मी आहे, ध्यान असू दे. या समधी मोरया. चल चल पोरांनो, चल. आज या दिवाळीला समद घर भरलं आहे, पण माझा बाळू इथं नाही. लक्ष्मी आई, तुझं त्याच्यावर ध्यान असू दे. जा रे, तू सगळं आत ठेवून येते. आओ, तुमच्यासाठी दिवाळीचं काही खायला घेऊन येऊ का? अरे नाही नाही, मला काय पण खायची इच्छा नाही. आणि तुला खरं सांगू, मला आता लय काम आहे बघ. तुम्ही कशाला एवढं काम करते? आपल्याला काय पण कमी नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी नको का घ्यायला? ठीक आहे, चल आता तू एवढा बोलते तो काहीतरी घेऊ रे खायला. जा आलेच. हा
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वावाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी गावळ्याच्या. आनंद आहे, आनंद आहे. ये तात्या ये, बस बस बस. अरे आज दिवाळीच्या मुहूर्तावर तात्या आलाय आपल्या घरी. त्याचा मान पहिले दे, त्याला दे. हो, आधी तुम्ही तरी घ्या ना, मी त्यांना आणते दुसरा. अरे काय पण बोलते हा तू. तात्यासारख्या माणसाला बसून ठेवायच्या बरा दिसते काय. घे. शेठजी, तुमच्या वाड्यात लक्ष्मीचा वास असेल, तुमच्या घराची भरभराट होईल. तुम्हाला काय बी कमी पडणार नाही बघा. अरे तात्या, तुझ्यासारख्या माणसच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहे. आम्हाला अजून काय पाहिजे. शेठजी एक विचारू का? हा बोल ना. त्या मयप्पाच्या पोराला, त्या बाळाला काढून टाकलं का? तात्या काय पण बोलते तू. अरे बाळू इथेच आहे. असं कसं होईन? तुम्ही काय ते स्पष्ट का सांगत नाही? हा, तुमचं बरोबर आहे म्हणा. अहो, आम्ही कोल्हापूरला गेलो होतो महालक्ष्मी मंदिरात पाया पडायला. पंचमी होते माझ्या संग. हा, मग पुढे? मग तिथं बाळूला बघितलं आम्ही. अरे तात्या, अशा कशा होईल? बाळू तर काल इथेच होता. पूजा झाल्यावर त्यांनी प्रसाद पण घेतला. तुम्हाला खोटं वाटत असेल तर पंचसनी विचारा ना, ते बी होते. म्हणजे ते पंचनी पण बाळूला बघितला? नुसतं पाहिलं नाही, आम्ही बोललो त्याच्याशी. मला नाही खरं वाटत. आता काय जे आहे ते सांगितलं बाबा मी. आता आहे का त्यो? हा आहे, ते गोठ्यामध्ये आहे. मी बघून येतो. इथंच ठेवतो. हा, खाऊ नका. काय पण विचित्र माणसं असतात, काय पण बोलतात. अहो, काय झाला? तुम्ही एवढी काळजी नका करू. तुम्हीच म्हणाला होतात ना, बाळू घरात आल्यापासून फायदाच झालाय म्हणून. मग मी सांगते, बाळू खूप गुणी मुलगा आहे. आपलं काय पण नुकसान होणार नाही. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वावाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी गावळ्याच्या. गाई म्हशी पळाल्या, कोणाला मिळाल्या. दूध लोणी खाणार कसं, लोण्याचं तूप काढणार कसं. कृष्णाने वाजवली बासरी, गाई म्हशी आल्या घरी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वावाळी. दिवाळी दर्शन झालं बघ तुझं. अरे तूच गावात नाही तर कर म्हणा लोकांना. मग येतो लवकर. हा ये, ते कडक नाही दे ना. अरे हे दे ना. हे अरे हे द्यायचे असते. काय ग, फी भीतीच आहे. हे धरे हे. दिवाळीच्या कडक नाही मिळाल्या म्हणायच्या. मग आता घरला जाऊन खा. हा हा, ये मग तात्या, झालं ना व? थांब ग, मलाही विचारायचं आहे. हा, काय विचारतो? नाही तू थांब. बाळू कोल्हापुरात कसं काय गेला रे? कोण? बाळू? आणि कोल्हापुरात कधी? लक्ष्मी पूजनाच्या रात्री. पर तू काय विचारतो हाय? अरे काय विचारतो म्हणजे, शेठने तुला कसं काय सोडलं? आणि कोल्हापुरात आला तर घरला का नाही आलं मग? पर बाळू तर आल्यापासून इथंच आहे. काही बी बोल नको, एवढा खुळा आहे का म्या? अरे तात्या, बाळू आमच्या संगच आहे. आम्ही कायला खोटं बोलू? अरे मग आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात बघितलं, तो कोण होता? आता ते तुलाच ठाव बाबा. तर खरंच मला बघितलं का? खरं म्हणजे बोललो ना म्या तुझ्याशी. खोटं बोलतो का म्या? डोळ्याने बघितलं म्या. अख्खा पंच होतेच की, त्यांनी बी बघितलं. आपण तुम्ही काय बोलतात मला काही ऐकायला नाही येते. अरे गंगापाय, ह्यो म्हणतोय मी काल रात्रीला कोल्हापुरात होतो. अरे वैद्यला दाखव घरी जाऊन. आणि तात्या, खुळा म्हणत्या लोक तुला. खुळा बघतोच म्या. ए दिन दिन दिवाळी, गाई म्हशी वावाळी.
बहादू अरे ये की घरात नाही न ग बोलवणं आलं आहे तुला. कोणी आठवण काढली म्हणायची. अरे कोण काढणार, पंचानं बोलिवलं आहे. बाळू गेल्यापासून तर कधी बोलिवलं नाही. आणि आता काय काम आहे? आता तर बाळूचं गारानं बी नाही. आता बाळूचं नाव कोणी घ्यायचंच नाही. आधी बघून तर येतो. मी आधी येतो संग. कशाला? बाला जाऊ द्या. का घरात बसून काय करणार आहेत यो? हा, जाऊ दे की त्याला बाहेर. जा रे हिऱ्या. असं म्हणतीस, जातोच मी. मग मी अभि येणार त्यांच्यासोबत. नग नग, तुझं काय काम आहे? मायप्पा म्या निघतो मोर. बघ काय म्हणतात ते. भाऊजी काळजी करण्यासारखं काय नाही नव? नाही 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 तसं काय वाटलं नाही. आता भेटल्यावर कळेलच की. काय येतो. चला जाऊ बा चला. हे तिथं जाऊन आल्यावर बिघडतं बघ काहीतरी. अहो काय झालंय? तुमचा चेहरा का असा उतरलाय? अरे आता काय सांगू तुला. काय झालंय नक्की? ते तात्या काय म्हणाला, ते लक्ष्मी पूजनच्या दिवशी बाळू कोल्हापूरमध्ये होता. आपल्याला माहिती आहे ना तो इथेच होता म्हणून. ते सोड, ते पंच आपल्या घरी आलेला तेव्हा काय म्हणला होता आठवते तुला? काय बोलला होता? मला नाही आठवत. ते म्हणाला होता की ते बाळू चेटूक करते म्हणून. हो ते पंच बोलले आणि तुम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला? तशा नाही आहे, पण ही काय साधी गोष्ट नाही आहे. का? तुम्ही नका त्याच्यावर विश्वास ठेवू. बाळू चांगला मुलगा आहे. मला सांग, ते मय्यप्पानी बाळूला आपल्या घरामध्ये का ठेवला? माहितीये मला. अहो बाळू सुधारावा म्हणून. अरे ते मय्यप्पा काही गरीब माणूस नाहीये. त्यांनी बाळूला आपल्याकडे शालगडी म्हणून ठेवला कारण बाळूच्या गावामधून रोज तक्रार येत होता. हो असे काय करता तुम्ही? नका विश्वास ठेवू कोणावर. बाळू गुणी मुलगा आहे. तुला सांगते, हे शब्द आहे ना आपण लय मेहनतनी मिळवलेला आहे. काहीतरी विचित्र नाही व्हायला पाहिजे. तुमच्या मनात शंका आहे ना, आणि तशाही आपण बाळूला अमराईत कामासाठी पाठवणार आहोत ना. हा ते एक बरा झाला बाबा. बा आणि त्याच्या पटत नाही ना. तो काही दिवस तिथे राहील आणि आपण पुन्हा त्याला घरी परत घेऊन येऊया. हे नाही नाही, ते जर अमराईतच राहणार असेल ना, तो त्याला तिथेच ठेव. परत घरी आणू नको तू. अहो मी तुम्हाला एक सांगू का? तुम्ही मनात काय पण शंका नका ठेवू. हे बघ, ते बाळू चेटूक करते की नाही ते मला माहिती नाही, पण त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी आहे. अयो वैजंता, तू सांगावा धाडला त्याचे काय झाले म्हणतो मी. अय्यो होय की अजून आले नाहीत ते. बाळू कोल्हापुरात कसा काय दिसला? अय्यो गुंडप्पा, तेच तर कळत नाही रे बाबा. हेनरी ते पहा कोण येतंय ते. अय्यो मयप्पा इकडेच येतोय की. तुम्ही बोलवलं म्हणजे येणारच की. ये मयप्पा ये. जी तुम्ही बोलावून धाडलं होतं. अय्यो माधू भेटला होता रस्त्यात, त्याला म्हंटल बोलवून आण म्हणून. काय काम आहे? अय्यो एक विचारायचे होते. विचारा की. अय्यो वाईट वाटणार नाही ना तुला? मी काय समजलो नाही. अय्यो काय घोळून घोळून बोलता हो तुम्ही. सरळ सांगा की बाळूचा आहे. अय्यो आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो बघा कोल्हापूरला. तिथं तुमचा बाळू भेटला आम्हाला. बाळू आणि कोल्हापुरात? होय तर. अहो नाही हो, तो तर चंदूलाल शेटजीकडे कामाला आहे. अय्यो आम्हाला पण तसेच वाटत होते, पण तो तिथे कसा? नाही तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल.
स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. पण असं नाही करायचं त्यो. आता आम्हाला काळजी वाटली म्हणून तुम्हाला इथं बोलवून घेतलं बघा. पण मग पळून गेला की काय बाळू? अहो नाही नाही, मी स्वतः भेटून आलो त्याला दिवाळीत. अयो तू कधी भेटलास? लक्ष्मीपूजन होतं त्याच्या आधी. अयो म्हणजे त्याच्यानंतर पळून गेला की काय म्हणतो मी? मी तर म्हणते तुम्ही जाऊन बघितलं पाहिजे शेटजींकडे. बाळू आहे की नाही तो. अयो मयप्पा, तिथे कुठल्या तरी म्हातारीशी बोलत होता बघ. म्हातारी? होय. कोण होती ती? आता आम्ही विचारल्यावर तुमचा बाळू सांगतो तरी का आम्हाला? हे म्हणजे इप्रितच झालं. मला वाटतं आपण घरी जाऊन सांगायला पाहिजे बाळू पळून गेला म्हणून. चला. अय्यो मयप्पा, तुझ्या पोराची काळजी वाटते बघ. कळले? अरे तू सुधारावा म्हणून शेटजीकडे पाठवला की रे कामाला, पण त्यानेच कापला की रे तुझा गळा. केसाने म्हणतोय मी. येयो अवघड बघा हे सगळं. हे तात्या, जन्माला येताना पण पंच 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 म्हणूनच जन्माला आलास की काय म्हणतो मी? अरे आधी दम खा की रे थोडा. अव मी जे बघितलं हाय ते बघूनच दम लागला हाय मला. पंच आम्ही निघतोच. नाही नाही, तुम्ही जाऊ नका. बाळूच सांगाय आलो हाय म्या. म्हणजे बाळू कुठं आहे? अहो ते शेठजीकडे आहे. माझ्या डोळ्याने बघितलं त्याला. तो ए तात्या, अरे वेळ लागले की काय तुला? पंचाची आण घेऊन सांगतो. नाही मी बघितलं बाळूला शेठजीकडे. पर त्यो तर कोल्हापुरात होता ना. तीच तर खरी गंमत आहे. अरे गंमत गंमत काय? इथे वेळ लागायची पाळी आली आम्हाला. गंमत. पंच मी म्हणालो होतो ना बाळू नसेल कोल्हापुरात. यो मयप्पा, अरे तात्या होता आमच्या बरोबर, त्याने सुद्धा बघितले. अरे तात्या सांग की रे बाबा. आणि महालक्ष्मीच्या मंदिरात मी स्वतः बघितलं हाय बाळूला. हे बी होते माझ्या संग. बाळू मला सांग तो तात्या असं का म्हणलं? आता त्याला मी कोल्हापुरात दिसलो तर मी काय करू? मला ठाव आहे तू इथं होतास, पण त्याला तिकडं कस काय दिसलं? तू ते तात्याला विचारायला पाहिजे होतं. मला कशी पाहिजे विचारते आहे? अरे बाळू, तो तात्या कसा आहे मी ऐकून आहे, पण ह्या वेळी तो खरं बोलत होता असं वाटत होतं. आता खरं खोटं कोणी करायचं? असं बी झालं असेल ना, त्याला दुसरंच कोणीतरी दिसलं असेल. नाही 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 नाही, त्यानं सांगितलं ना का तू बोलला म्हणून बाळूशी. मला नाही खरं वाटत. बाळू तुला तो त्रास द्यायला इथं आला होता. आता ते लक्ष्मी आयलाच ठाव काय खरं आणि काय खोटं ते. मी एक विचारू का बाळू? ह्याला ऐकू येते म्हणायचं की. बाळू मला एक सांग, समजा तुझ्याच भोवती घडतं या काही बी झालं का बाळूच ना, असं कसं? आता ह्याला मी काय बोलू सांग? बाळू तिथून तू शेतावर जाशील, तिथं काय बी गडबड करू नको. होय, इथनं मी शेतावर जाणार आहे. तुम्ही दोघं काय बोलतात ते मला काय बी कळना. जरा मोठ्याने बोला ना. अरे मी इथनं जाणार आहे आता. आपण म्या बी येणार आहे ना तुझ्या संग. नग मी एकला जातो. आणि मालकीन बाई सांगतात तू कुठं काम करायचे ते तू नग सांगूस. अरे पर त्या आमराईत एकटा बाळू काय करन? चोर दरोडेखोर असतात तिथं. ते बी खरं आहे. बघूया काय होतंय ते. चल गप्पा.